बिग बँग थिअरीनुसार आपलं युनिवर्स कसं तयार झालं हे आपण बघत होतो आणि एका ॲटमपेक्षा लहान साईजपासून गॅलेक्सी इतकं मोठं युनिवर्स कसं बनलं इथपर्यंतचा आपण प्रवास बघितला. आता त्याच्या पुढं काय झालं हे आजच्या एपिसोडमध्ये बघू. वेलकम टू ॲस्ट्रॉनॉमी 101 सिरीज, ज्याच्यामध्ये आपण पूर्ण युनिवर्स आणि त्याचे सिक्रेट्स एक्सप्लोअर करतोय वन एपिसोड ॲट अ टाईम. त्या बिग बँग इव्हेंटनंतर पहिल्या सेकंदात जे काही गरम आणि डेन्स इन्व्हायरमेंट होतं त्याच्यामध्ये सगळी एनर्जी मॅनिफेस्ट झाली छोट्या छोट्या पार्टिकल्समध्ये. ह्या पार्टिकल्सला म्हणतात ग्लुऑन्स. हळूहळू हे ग्लुऑन्स कन्वर्ट झाले क्वार्क्समध्ये. आता हे आसपासचं इन्व्हायरमेंट एवढं गरम होतं की एनर्जी आणि मॅटर प्रॅक्टिकली सेमच होते दोन्ही. त्यामुळे त्यात काही वेळ क्वार्क्सची एकमेकांवर टक्कर झाली की त्याचे ग्लुऑन्स बनणार आणि ग्लुऑन्सचे डबल क्वार्क्स बनणार. ही सायकल चालूच होती. हळूहळू मग पुढच्या काही वेळात आपल्याला जे आता हे फंडामेंटल फोर्सेस माहिती आहेत ते एक एक जन्माला आले आणि मग त्याच फंडामेंटल लॉज किंवा फोर्सेसनुसार एखादी गोष्ट जर एक्सपांड होती तर ती थंड व्हायला पाहिजे. तसं युनिवर्स थंड व्हायला सुरुवात झाली आणि ह्या थंड होणाऱ्या युनिवर्समध्ये पुन्हा मग क्वार्क्सपासून हॅड्रॉन्स म्हणजे प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स तयार व्हायला सुरुवात झाली. हेच न्यूट्रॉन्स पुन्हा पुढं त्यांना डिके व्हायला वेळ मिळाला आणि डिके झाल्यानंतर त्यापासून बनला हायड्रोजन. आता या वेळेला युनिवर्स जरी थंड होत आहे असं म्हटलं तरी अजून पण युनिवर्सचं तापमान जवळपास 10 बिलियन डिग्री सेल्सिअसच्या आसपास आहे. आणि जेवढी प्रोसेस आपण आत्तापर्यंत डिस्कस करत आलो, बिग बँग होऊन आत्तापर्यंत फक्त 1 सेकंद झाला आहे. तर याच्या पुढं काय झालं हे पुढच्या एपिसोडमध्ये बघू.